जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी अशी लसलसीत आणि मस्त अशी टेस्टी मिक्स भाजी बनवणार आहे। एकदम आपल्या कमी साहित्यामध्ये वांगे घेतलेत मी इथे 5। हे असे काटेरी वांगे आहेत आणि आमच्याकडे बघा असे सफेद हिरवे वांगे मिळतात। आणि इथे 2 बटाटे पण घेतलेत आणि फ्लावर गड्डा एक छोटासा घेतलेला आहे। याच्यात वटाणे असतील तर तुम्ही घालू शकता। तर इथे बघा वांगे, फ्लावर, 2 बटाटे आणि इथे मी एक टॅमॅटोसुद्धा घेतलेला आहे। जर आपल्याला भाजीला खूप थोडी टेस्ट वगैरे येईल आणि मस्त असं थोडा आंबटपणा म्हणून इथे एक टॅमॅटोसुद्धा मी घेतलेला आहे। आता हे भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। आता बघा इथे मी पाणी घेतले आणि पाण्यामध्ये वांगे, टॅमॅटो आणि ते 2 बटाटे होते ते चिरून घेतलेत। वांगे कडू लागायला नको म्हणून मी पाण्यामध्ये टाकलेत। इथे ते फ्लावरचा गड्डा घेतलेला छोटा तो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता बघा हे सर्व चिरून झालेले आपण मसाले घेऊया। आता इथे मसाल्यांमध्ये मी इथे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घेतलंय। 2 प्रकारचे काळे मसाले घेतलेत, लाल मसाला, गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे। खोबऱ्याच्या वाटणामध्ये इथे मी घेतलेला आहे आलं, लसूण, कांदा आणि खोबरं आणि इथे मी आता सोडे घेतलेले आहेत। तर मी तुम्हाला सांगायलाच विसरली की ह्या वांग्या बटाट्याच्या भाजीमध्ये मी इथे सोडे घालणार आहे। खूपच अशी भारी टेस्टी ही भाजी लागते जर सोडे घातले आणि हे मसाले या पद्धतीने तुम्ही घाला तर खूप अप्रतिम अशी ही आपल्याला भाजी लागते। तर चला आता ही भाजी मी झटपट अशी कुकरमध्ये बनवणार आहे। त्यासाठी मी इथे कुकर घेतला आणि कुकरमध्ये मी 2 पळी असे तेल घातलेले आहे। आता आपल्याला सर्वात अगोदर सोडे धुवून घ्यायचे आहेत आणि मग इथे आपल्याला असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। सोडे आपल्याला असे चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। सोड्यांना छान असा लालसरपणा येत आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला हे लगेचच मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाले पण आपण असे तेलामध्ये परतून घेऊया। खूपच सुंदर ही भाजी लागते तुम्ही या पद्धतीने बनवाल तर। आता मस्त असे मसाले तळले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला इथे वांगा बटाटा घालून घ्यायचा आहे, वांगे, बटाटे आणि टमाटा। तर इथे हे सर्व आपण घालून घेऊया। आता इथे मी फ्लावर पण धुवून घेतलेली आहे, ती सुद्धा घालून घेतलेली आहे। आता हे सर्व आपण असं परतून घ्यायचं आहे। सर्व ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। इथे जर हिरवे वटाणे असते ना ते पण भारी लागलं असतं, पण माझ्याकडे नव्हते। आता हे सर्व बघा मिक्स करून घेतलेलं आहे मी इथं। आता ही तुम्हाला भाजी सुकी करायची आहे का थोडी रस्सा ठेवायचा आहे, तर इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे। कमीत कमी मी अर्धा म्हणजे कपभर असं पाणी घालणार आहे, कारण ही भाजी मी सुकीच बनवणार आहे। आता पाणी घालून आहे ना हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे एकदा। बघा पाणी तळाला लागलेलं आहे, एकदम थोडं पाणी घातलेलं आहे। आणि जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही इथे अर्धा पाऊण तास पाऊण ग्लास पाणी घाला। आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घेते। आता एकदा मिक्स करून घेऊया। झटकेपट ही भाजी तयार होते आणि खायला एकच नंबर अशी लागते। तुम्ही भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा, खूपच भारी लागते ही भाजी। एकदा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा। आता बघा इथे कुकरच्या मी फक्त 3 शिट्या घेणार आहे आणि 3 शिट्यांमध्ये ही आपली भाजी एकच नंबर होते। पाहू शकता तुम्ही इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत आणि आपली सुंदर अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे। मिक्स भाजी, मिक्स सोडे घालून भाजी एकदा तुम्ही बनवाच। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे। आणि अशी चटपटीत भाजी तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।
तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढे.